शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व उद्योगपती माननीय श्री संजयजी घोडावत यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर। सर्व विश्वस्त, संचालक, प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक। एम.जी. शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे 27 फेब्रुवारी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने झाली। यानंतर प्रतिमा पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। उपस्थितांचे स्वागत मराठी विभाग प्रमुख सुदर्शन चौगुले यांनी केले, तर प्रास्ताविकेमध्ये त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले। विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी भाषा संवर्धनाची का गरज आहे ते सांगितले। अध्यापिका मनोगतामध्ये वर्षा जुगळे यांनी आजच्या आधुनिक युगात मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत। मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून आणि विद्यार्थ्यांना या भाषेचे महत्त्व पटवून देऊन आपण मराठी भाषेला समृद्ध करू शकतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मिता आहे। मराठी भाषेने आपल्याला ज्ञान, साहित्य आणि कलेचा अमूल्य ठेवा दिला आहे। त्याचा प्रचार व प्रसार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे असे सांगितले। विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी एक विनोदी नाट्यछटा सादर केली, तर इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी तनिष्का हिने हास्य सम्राट हा विनोदी कार्यक्रम सादर केला। यानंतर मराठी भाषा गौरवगीत हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी शाळा व ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आभार श्रीपाल तामगावे यांनी केले, तर सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी केले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।